हाय हॅलो। तर सगळेजण कसे आहेत? आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे मैसूर पाकची सुंदर अशी वडी। तर ते कसं बनवायचं चला आपण बघूया। मैसूर पाक ह्याच्याबद्दल अगोदर थोडीशी माहिती घेऊया। मैसूर पाक हा भारतातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे जो विशेषतः कर्नाटक आणि दक्षिण भागात लोकप्रिय आहे। तर इथे आपण एक वाटी भरून बेसन घेतलेला आहे गच्च, तेवढीच वाटी भरून साखर सुद्धा घेतलेली आहे। तर आपण हे बेसन आता एका पातेल्यामध्ये टाकूया आणि त्या बेसनला पातळ करण्यासाठी ते गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी तेल घालून घेतलेला आहे। हे मैसूर पाक एक वाटीचा 1 किलो बनतो आणि त्याच्यासाठी 3 वाटी तूप लागतं आपल्याला। तर ह्याच्यामध्ये आता 1 वाटी तेल घालून मी हे पातळ करून घेतलेला आहे। तुम्ही तूप सुद्धा घालू शकता, तेल घालू शकता किंवा डालडा घालू शकता, हे आपल्या मनावरती आहे, तुम्ही काहीही वापरू शकता। तर इथे मी हे घालून झालं की आपला ह्याचा कलर आहे तो थोडासा चेंज व्हायला लागला आहे। या स्टेपला आपण याच्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा किंचित टाकू शकतो, त्यामुळे आपल्या मैसूर पाकला खूप सुंदर आणि येलो असा कलर येतो जो विकतच्या सारखा सेम आपला मैसूर पाक बनतो। तर थोडीशी हळद घालून याच्यामध्ये पुन्हा मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे। हे आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। तर हा पदार्थ बेसन म्हणजे हरभऱ्याचे पीठ असते, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, आणि त्याच्यापासून हे मैसूर पाक बनवला जातो। साखर, तूप आणि याच्या मिश्रणातून हा तयार केला जातो। याची रचना मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी असते, जी काही प्रकार हलक्या आणि कुरकुरीत पोतासह तयार होत असते। मैसूर पाकची उत्पत्ती कुठे झाली? तर मैसूर पाकची उत्पत्ती कर्नाटकातील मैसूर शहरात झाली आहे। असे मानले जाते की हा गोड पदार्थ प्रथम मैसूरच्या महाराजांच्या राजवाड्यात तयार करण्यात आला होता, त्याच्यामुळे याला मैसूर पाक असं नाव दिलं गेलं आहे। तर हा मैसूर पाक बनवण्यासाठी आपलं जे पीठ आहे ते रेडी झालेलं आहे। थोडंसं एक पातळ होईपर्यंत ते चांगलं गाठी फोडून घेतल्या आणि ते मऊसर झालेलं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी जी आपण साखर घेतली होती ती कढईत घातली आणि ती साखर भिजेल एवढंच पाणी घातलं, तेवढ्याच पाण्याचा आपल्याला पाक करायचा आहे, रेडी करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये हा पाक करायला घेतलेला आहे। तर दुसरीकडे आपण जे बेसन पातळ केलं होतं त्या बेसनचा एक सुवासिक वास येईपर्यंत ते बेसन आपल्याला तुपामध्ये, तेलामध्ये किंवा डालड्यामध्ये कशामध्ये सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला एक वेगळाच दरवळणारा वास येतो या बेसनचा, खूप सुंदर सुवासिक असतो। त्याच्यावरून समजतं की आपलं बेसन हे रेडी झालेलं आहे मैसूर पाकसाठी। तर हे तूप किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये डालडा काही मिक्स करून आपण हे बनवू शकतो। ह्याची पोत खूप सुंदर येते आणि खूप छान असं हे आपला मैसूर पाक घरी सुद्धा तयार होत असतो। तर इथे आपल्या कढईमध्ये पाक रेडी होत आहे, तोपर्यंत आपल्याला जे आपलं बेसन भाजलेलं होतं ते चेक करूया। तर त्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी राहिलेली नाही, सर्व बेसन एकसारखं आणि एकजीव झालेलं आहे। तर आता हे जे बेसन आहे ते आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। तर एकतारी पाकामध्ये हे पूर्णपणे आपलं मिश्रण सर्व मिक्स करून घेतलं की याच्या कडा आपल्या कढईला चिकटणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। बेसन आणि जे साखरेचा पाक आहे जे मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे ते आपल्या कढईला काटांना लागू नये यासाठी सतत ढवळत राहायचं आहे। आता तुपाचं प्रमाण आपल्याला ह्याच्यामध्ये यावेळी या स्टेपला जास्त घालायचं आहे। तूप घालून ते सतत ढवळत राहायचं आहे। तुम्ही त्याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणात तूप वापराल तेवढ्या प्रमाणात हा आपला मैसूर पाकाची जी पोत आहे ती चांगल्या प्रमाणात फुगते आणि मैसूर पाक आपला हा विकतच्या सारखा होतो। परंतु जास्त प्रमाणात तूप घातलं तरी ते सुद्धा त्याच्यातून बाहेरच येत राहतं। त्याच्यासाठी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे एका वाटीसाठी 3 वाटी तूप किंवा तेल किंवा डालडा लागू शकतो। ह्याचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते, परंतु हे प्रमाण योग्य आहे। तर हे आता आपलं मैसूर पाक आणि साखरेचा पाक हा एकजीव झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालून घ्यायचं आहे। आता हे खूप छान असं भाजलं जाते आणि ह्याच्या जाळ्या सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता हे असंच हलवत राहायचं आहे कंटिन्यू आणि कढईला चिटकू नये यासाठी सतत ढवळत राहायचं आहे। याच्या जाळ्या पडायला सुरुवात झाली आहे। हे साधारण आपल्याला पाक आणि जे आपण मैसूर पाकचं जे पीठ रेडी केलं होतं
ते मिक्स करून एक 7 ते 8 मिनिटं झाली की ही अशी जाळी पडायला सुरुवात होते. तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हे आता आपलं कंटिन्यू हलवत झालं आणि ह्याची जाळी पूर्णपणे पडली की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप तेल जे असतं ते बाहेर निघायला सुरुवात होते. त्यावेळी समजायचं की आपल्या मैसूर पाकची पूर्णपणे जाळी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपला मैसूर पाक रेडी झालेला होता तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आता आपल्याला ह्यावेळी मैसूर पाकमध्ये जे मिश्रण टाकलेलं आहे ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये एका उलतानाच्या साह्याने किंवा चम्मचने हलवून घ्यायचं आहे आणि ठेवायचं आहे. तर आपल्याला ह्याला प्रेस करायचं नाही किंवा कशानेही दाबायचं नाही. फक्त हलक्या हाताने ह्याला एकदा ते दोनदा उलतानाने चाळणीच्या एका कडेला टॅप करून घ्यायचं आहे. अशा वेळी जे आपले एक्स्ट्रा तूप होतं ते त्याच्यामधून खाली गळून जातं आणि आपल्या मैसूर पाकच्या पोत म्हणजे जाळी व्यवस्थित पडायला सुरुवात होते. 1 ते 2 ते 3 मिनिटांनी थंड झालं की मैसूर पाकच्या ह्या चाकूने किंवा तुमच्याकडे जे वस्तू असेल त्या साह्याने याच्या काप करून घेऊ शकता. आता आपला मैसूर पाक हा रेडी झालेला आहे. याला अर्धा ते पाऊण तास असंच सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपला मैसूर पाकाच्या वड्या ह्या व्यवस्थित आणि खूप छान एकजीव होतात आणि खूप छान अशा ह्या वड्या पडतात. तर हा मैसूर पाक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हा शिकवला आहे. सेम कर्नाटकमध्ये म्हणजेच मैसूरमध्ये असा मैसूर पाक बनवला जातो. तर तुम्ही बघू शकता सेम अशा या वड्या पडतात. तर ही साईडची वडी आहे जी प्रॉपर बनली नाही, परंतु मधल्या वड्या तुम्ही बघू शकता ज्या जाडसर आणि खूप छान अशा लेयर्सच्या पडलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ नक्की एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.